मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. नुकतंच एक सरकारी परिपत्रक आलंय ज्यामुळे ई-केवायसी प्रक्रियेमध्ये काही मोठे बदल झाले आहेत. चला तर मग हे बदल नेमके काय आहेत आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा हे सविस्तरपणे समजून घेऊया. अनेकांना ई-केवायसी करताना काही ना काही अडचणी येत होत्या किंवा काही जणांकडून फॉर्म भरताना नकळत चुकाही झाल्या होत्या. जर आपल्या बाबतीतही असं काही घडलं असेल तर ही माहिती खूपच कामाची ठरणार आहे. तर सगळ्यात चांगली बातमी ही आहे की सरकारने यावर एक मस्त तोडगा काढलाय. आता ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ मिळणार आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे जर काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करण्याची एक संधीसुद्धा देण्यात आली आहे. चला तर मग सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या बदलाकडे वळूया, तो म्हणजे ई-केवायसीसाठी मिळालेली मुदतवाढ. ज्यांची ही प्रक्रिया अजूनही कुठल्या ना कुठल्या कारणामुळे अपूर्ण राहिली आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. हो, अगदी बरोबर. आता सर्व प्रकारच्या ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेवटची तारीख थेट 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे आता काळजी न करता सगळी माहिती व्यवस्थित तपासून प्रक्रिया पूर्ण करायला आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आता इथे एक गोष्ट नीट समजून घ्यायला हवी. काही विशिष्ट गटातल्या लाभार्थी महिलांसाठी एक वेगळी 2 टप्प्यांची प्रक्रिया ठरवण्यात आली आहे. पाहूया ही विशेष प्रक्रिया नेमकी कोणासाठी आहे. सरकारी परिपत्रकानुसार ज्या लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती आता हयात नाहीत, म्हणजे ज्या विधवा आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे, अशा महिलांना या विशेष प्रक्रियेचं पालन करावं लागणार आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे ऑनलाईन. लाभार्थ्यांनी ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतःची वैयक्तिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे. हे काम सगळ्यात आधी करायचं आहे. बरं, एकदा का ऑनलाईन काम झालं की मग दुसरा टप्पा आहे ऑफलाईन. यासाठी आवश्यक कागदपत्रांची म्हणजे मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोटाच्या निर्णयाची एक सर्टिफाईड प्रत मिळवायची आहे. ही प्रत तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे जमा करायची आहे. आणि हो, हे काम सुद्धा 31 डिसेंबर 2025च्या आतच पूर्ण करायचं आहे, हे विसरू नका. आता येऊया दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या अपडेटकडे. समजा ई-केवायसी तर केली पण त्यात काहीतरी चूक झाली तर काय? तर काळजी करू नका, त्यासाठीच ही एक सुवर्ण संधी आहे. याला वन टाइम एडिट ऑप्शन असं नाव दिलं आहे. याचा सरळ अर्थ असा की ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण अर्ज भरताना काही माहिती चुकीची टाकली गेली असेल तर त्यांना वेब पोर्टलवर पुन्हा जाऊन ती चूक दुरुस्त करण्याची ही एक शेवटची संधी मिळणार आहे. आणि ही गोष्ट खूप गांभीर्याने घ्यायला हवी, कारण सरकारी परिपत्रकात एकदम स्पष्ट शब्दात लिहिले आहे की सदर संधी ही शेवटची असणार आहे. याचा अर्थ यानंतर कोणताही बदल करायला मिळणार नाही. त्यामुळे जी काही दुरुस्ती करायची आहे ती आत्ताच आणि खूप काळजीपूर्वक करावी लागेल. चला, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं थोडक्यात आणि सोप्या भाषेत पुन्हा एकदा समजून घेऊया, म्हणजे डोक्यात एकदम पक्क बसेल. तर बघा, या तक्त्यामध्ये सगळे एकदम क्लिअर होते. ज्यांची सामान्य ई-केवायसी बाकी आहे त्यांच्यासाठी, विधवा किंवा घटस्फोटित महिलांसाठी असलेल्या विशेष प्रक्रियेसाठी आणि ज्यांना चुका दुरुस्त करायच्या आहेत त्या वन टाइम एडिट पर्यायासाठी, या सगळ्यांसाठी एकच अंतिम मुदत आहे. म्हणून लक्षात ठेवण्याची सगळ्यात महत्त्वाची तारीख म्हणजे 31 डिसेंबर 2025. ही तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये आत्ताच नोंद करून ठेवा. तर मग आता विचार करण्याची वेळ आली आहे. आपली प्रक्रिया पूर्ण झाली आहे का किंवा त्यात काही दुरुस्ती करायची बाकी आहे का? कारण लक्षात ठेवा, ही संधी पुन्हा मिळणार नाही. योजनेचा लाभ पुढे व्यवस्थित मिळत राहावा असं वाटत असेल तर दिलेलं काम वेळेत आणि अचूकपणे पूर्ण करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अजिबात वेळ दवडू नका.